असेल तर मी ह्याच्याकडे सुरुवात करा प्रश्न घ्या. दिसल्या सगळ्यांचे आज आंदोलन झालं आहे ते कसं झालं आहे काय निवेदन दिलं सर ते सांगा. जय शिवलाल. आज आम्ही हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाची एक ठिणगी पेटली. जे गेल्या कित्येक वर्षापासून जे ST आरक्षणाचा प्रश्न आमचा प्रलंबित होता, त्या गॅजेटमध्ये पहिल्या पानावर आमची नोंद निघाली, ते पण 1,36,000 त्या काळाची. म्हणून बंजारा समाज हा पेटून उठला आणि ते विदर्भातनं, मराठवाड्यातनं, खानदेशातनं ती ठिणगी आज पुण्यापर्यंत आलेली आहे. आणि आज पुण्याचा बांधव, माझा तेलंगणाचा बांधव, माझा आंध्राचा बांधव, माझा विदर्भाचा बांधव सगळं इथं काम करायला कष्टकरी समाज आहे जो इथं जमला आणि समाजाच्या एका आव्हानावर हा मोर्चा हातात घेऊन आज हजारो क्राऊड आम्ही नाईक साहेबांच्या पुतळ्यापासून इथपर्यंत आलो. चांगल्या पद्धतीने आमचा मोर्चा झाला. आम्ही आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचाव्या म्हणून एक ड्राफ्ट करून चांगल्या पद्धतीने आम्ही शासनाकडे त्या मागण्या दिल्या. कलेक्टर साहेबांना ते निवेदन आज दिलेलं आहे. काय म्हणलं साहेब? अनेक केसेस आपल्या कोर्टापुढे पेंडिंग आहेत, सुप्रीम कोर्टापुढे. जसं काही रिझर्वेशन गव्हर्नमेंटने न दिल्यामुळे ते पेंडिंग आहेत, तारखा मिळत नाही त्याच्यामुळे पेंडिंग आहेत. तर गव्हर्नमेंटने जो गॅजेट लावला आहे हैदराबादचा फक्त मराठा समाजाला, तोच गॅजेट इतर बंजारा समाजाला लागू करण्याचा आमचा प्रश्न सुटतोय. त्यामुळे गव्हर्नमेंटने ते करायला पाहिजे सहजपणे. एका जातीला न्याय द्यायचा आणि दुसऱ्या जातीला न लावून अन्याय करायचा हे गव्हर्नमेंटचं चुकीचं आहे असं आमचं म्हणणं आहे. त्यासाठीच आम्ही हा मोर्चा काढला. कलेक्टर साहेबांनी सांगितले की आम्ही तुमचं प्रस्ताव पुढे पाठवतो आणि सरकार त्याच्यावर विचार करेल. सांगितलंय की आम्ही सरकारशी चर्चा करण्यासाठी बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाला गव्हर्नमेंट गॅजेट काढतं की ह्या सदर समाजाला ST मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. एवढंच नाही तर सन 1965 भारत सरकारने डायरेक्ट डिरेक्शन दिलं होतं. तर इंडिया ह्याचा जर त्यांना विचार करायचा तर डायरेक्ट प्रिन्सिपल ऑफ द स्टेट पॉलिसी आहे. त्या स्टेट पॉलिसीनुसार त्यांनी आमच्या समाजाला जे काही स्टेटचे आदिवासी सारखे फॅसिलिटी होत्या 1965 अगोदर ते आम्हाला देण्यात यावं. आमचं तर तो नैतिक अधिकार आहे. ज्याप्रमाणे मराठा समाज एकवटला होता त्यानंतर त्यांच्या मागण्या अनेक वर्षाच्या लढ्यानंतर मान्य झाल्या. मला मी दिसत असेल किंवा दुसरे माझे मित्र सहकारी मित्र दिसत असेल असं काही नाही. समस्त बंजारा समाज पुणे जिल्हा आहे. क्या मांगे क्या है क्या चाहिए? एक मिनिट सर क्या सर हो तुम्हाला घ्यायचं ते माहिती आहे. यहाँ पुणे में पदयात्रा निकाली थी, क्या कारण बताइए? सर हमारा जो बंजारा समाज है वो घुमंतु भटका घुमंतु जमाता है. शायद आपको भी पता है, सारी दुनिया को पता है. हम बंजारे है, मैं बंजारा लेखता रहा, घुमा वारा सारा, कहीं खड़े पर्वतों पे, कहीं रहते कि टीले, यानी कि हम दलदल में घूमने वाले हैं, पहाड़ में घूमने वाले. जो हमारे को जो रिजर्वेशन चाहिए था, जो जब अपना भारत सरकार रिपब्लिकन डे डिक्लेयर हुआ 1950 में हमको आदिवासी का जो रिजर्वेशन था वो मिलना चाहिए था, लेकिन अभी तक वो रिजर्वेशन नहीं मिला आदिवासी का. इट मीन दैट शेड्यूल्ड ट्राइब्स का, तो शेड्यूल्ड ट्राइब्स का रिजर्वेशन मिलने के लिए जो ये हमारा मोर्चा था, उसके लिए मोर्चा था. अभी आप कलेक्टर को मिले हैं, क्या बातचीत हुई? अभी कलेक्टर साहब को भी वही बोले कि साहब जो हमारी निवेदन है वो शासन तक पहुंचा दीजिए. और दूसरी बात ये रहेगा, अगर शासन जो महाराष्ट्र शासन है वो ST के लिए प्रस्ताव दे सकती है केंद्र सरकार को. ओके, जो स्टेट सरकार हमें दे सकती है डायरेक्ट प्रिंसिपल ऑफ द स्टेट की पॉलिसी के तहत अकॉर्डिंग टू कॉन्स्टिट्यूशन लॉ ऑफ इंडिया के तहत जो है बाबा की हमारा ONRT चाहिए. और दूसरा जो हमारे जात में इतर लोग आके हमारा कास्ट सर्टिफिकेट निकाल के बेनिफिट ले रहे हैं वो तुरंत रुकना चाहिए. और तीसरी बात जो है हमारे में कि बाबा हमारा समाज बहुत ही दबला कुचला हुआ है आज भी, अभी भी. और देश फ्रीडम होके 70 years has been completed now. फिर भी ऐसी सिचुएशन में हमारा समाज को जो मिलना चाहिए रिजर्वेशन का, उसके लिए था. और महाराष्ट्र शासन को ये बताने का था बाबा पहले जो 1965 के पहले हमको शेड्यूल ट्राइब में नहीं थे, फिर भी हमें शेड्यूल ट्राइब्स की फैसिलिटी मिलते थे. इट मीन दैट वो तब आदिवासी करके मिलते थे, वही फैसिलिटी हमको स्टेट ने देना चाहिए. बस दैट्स ऑल. समाज की अभी आगे की दिशा क्या होगी? आगे की दिशा ये है सर, जब तक स्टेट गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यानी कि फिलहाल की सरकार देवेंद्र फडणवीस सरकार जब तक हमारा समाज को जस्टिस नहीं देगा, न्याय नहीं देगा, तब तक ये आंदोलन जारी रहेगा. समाज की ओर से और जो कार्यकर्ता है आपके, जो भी आपके समाज के लोग हैं, आपके प्रतिनिधि है, उनकी तरफ से बार बार जो देवेंद्र फडणवीस है उनके नाम पे घोष निकाला जा रहा है, क्या कारण है बताइए? एकदम राइट है, क्योंकि अगर एक गैजेट का आपने रेफर लेके अगर दूसरे समाज को आप रिजर्वेशन इजीली दे सकते हो. अरे यार दबला कुचला इंसान है हम, आज भी तुम्हारे साथ में नहीं है, हम कहीं भी नहीं है.
लो लिटरेसी है, एजुकेशन में है, और दूसरी बात हमारे समाज की परंपरा, ये सब अभी भी हम गांव में नहीं रहते हैं। अगर देवेंद्र फडणवीस सरकार इजीली उनको रिजर्वेशन दे रहा है तो हमको क्यों नहीं दे रहा? तो हमको भी देना चाहिए, यही हमारी मांग है, दूसरी क्या रहने।